जय जय रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. आज 30 एप्रिल. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 120. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषयी एक जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बांधल्या वाचून माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळख जाण पूर्ण होते समाधान. त्यांच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख. नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस त्याचेच बनावे लागते दास. देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवन कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण. देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत संग. आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले. रामनाम प्रेमयुक्त धरणी चाले त्यासी म्हणे ब्रह्मज्ञानी. द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण. सृष्टी पहावी भगवतकारी प्रेम ठेविल त्याचेवरी. त्याला नाही दुसरी सरी. आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने घ्यावे भगवंताचे नाम. हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती. न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास. नामात नाम संत नामी भगवंत. वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी जे झाले लीन तेच खरे जिवंत जाण. संतचरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संतांची संगती भगवत मनाने साधते. देहासकट माझा प्रपंच राम केला तुला अर्पण. ऐसे वाटते जावे चित्ती कृपा करील रघुपती. आजचा हा ओविरूक भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा.